नमस्कार मंडळी. श्रावण गीतांसारखंच सदाबहार हास्य घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. सात्विक आणि रुचकर विनोद निर्मिती करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. त्यांच्या दर्जेदार कलाकृतींचं चविष्ट कौतुक करणाऱ्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सईद तामणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. गणपती समोर देखावा करायचा की दिखावा या पेचात अडकली आहे आजची ग्रामसभा. चला बघूया त्यामुळे विनोदाचा मांडव कसा सजतोय तेच बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेच्या अतरंगी गावकऱ्यांना. हो सावत्या हो. काय आणि हे काय आज आज सगळ्यांनी गॉगल का घातलेला आहे? नाही नाही मास्तर म्हणतो काय आहे, पावसकरचा पोर आहे ना सल्प्या, त्याला डोले आलेले आहेत, त्याचा इन्फेक्शन नको म्हणून आम्ही सगळी गॉगल घेतलेला 100 रुपयाचे. किती बावळट लोक आहात रे तुम्ही. 100 रुपयाचे 8 गॉगल घेण्यापेक्षा एक गॉगल त्याला गिफ्ट केला असता सोपं नसतं का हे? काय करायचं तुमच्या बुद्धीचं मला कळत नाही. ठीक आहे ठीक आहे. तुमच्या मागे ओरडून ओरडून एक दिवशी जीव जाणार आहे माझा. म्हणून मास्तरांना सांगतो तुम्ही लग्न करा. बरोबर. आमच्या नादा लागाल तर कुवार राहाल. शांत बसा मोरे, शांत बसा. इथे माझ्या लग्नाचा विषय घेणार आहोत का आपण? नाही. वेगळ्या विषयाची मीटिंग आहे की नाही? बरोबर. मग लक्षात घ्या, प्रश्न गावच्या प्रतिष्ठेचा आहे. गावच्या प्रतिष्ठेचा म्हणजे सांगतो. गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या वेळेस आपल्या गावची 2 लहान मुलं नदीत बुडता बुडता वाचली. रंगा आणि बिल्ला. बरोबर. तर असा हा प्रसंग पुन्हा आपल्या गावात होता कामा नये यासाठी आपल्याला काही उपाययोजना करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या गावात अनेक भाविक येत असतात, त्यांची गैरसोय होता कामा नये आणि त्याचबरोबर आपली मॅनेजमेंट परिपूर्ण असावी यासाठी काही उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत. तर त्यासाठीची ही आज मीटिंग आहे. बरं झालं मास्तरांनो, मी हा विषय घेऊनच येणार होतो पण तुम्ही आणलात तर बरं झालं. घडलेली घटना दुर्दैवी आहे आणि ती पुन्हा होऊ नये म्हणून काहीतरी आयडिया मी आणली. म्हणजे बघा कसं मास्तरांनो, आपण कसं बघतो विहीर किती खोल आहे ते बघण्यासाठी आपण छोटा दगड टाकतो. तसं गणपती विसर्जना अगोदर आपण नदीत एक छोटा सरपंच टाकूया. म्हणजे त्यांना काय होईल, एकदा का सरपंच बुडला तिथं बुडल तिथं आपण विसर्जन करायचं नाही किंवा पोरांना पाठवायचं. चांगली आयडिया. आणि मी लिहून देतो याच्यात गावाचा फायदा आहे. काय फायदा आहे? ज्या दिवशी सरपंच बुडतील आपलं गाव वर येतं की नाही. मला बोलतील सरपंचाला बोलतील चिक्कू तुला धरून कातलावर आपटीन, न ज्या बिया उडतील ना त्या बिया धरीन, न त्या नदीत बुडवीन की बाबा इकडे पोरं बुडतात, इकडे कोणी जायचं नाही. सरपंच थांबा जरा, काय बोलताय, जरा भान ठेवा, पदाची गरिमा सांभाळा. आता ही गणिमे कोण? सरपंच नको. सरपंच ऐका फक्त, तुम्ही मोठे आहात, तो लहान आहे, तुम्ही समजून घ्या. अरे पण ते कसे बोलतो तो बसरा? ते काही नाही, माझ्या गावची. शांत बसा, शांत बसा. मास्तरांनो, हा सरपंचांका काय तर पटापट बोलूक सांगा. बारक्याच्या बापाक आज ताप इलो. आज त्यांनाही ताप आला. होय तर मग घरी जा आणि शेगडी खेळा. घरात सगळ्यांना सतत ताप येतो. नाही काय आहे रसिकाबाई, तुम्हाला घरी जायचं तर घरी जा, असं माझं काय म्हणणं नाही. पण महत्वाची गोष्ट काय की तिकडे ते लोक बुडतात, पोरं बुडतात, तिकडे एक चांगला असा मोठा बोर्ड लावायचा की बाबांनो इकडं पोहू नका. न त्या बोर्डचं उद्घाटन माझ्या हस्ते करायचं. नाही समजा त्या बोर्डला क्रॉस करून वसडं कोण गेलं, बुडालं, तर त्याची ताबडतोब चौकशी करा. सरपंच मी काय म्हणतो, थोड्या झाडावर बसायला काय? नाही आपलं मी आपलं सांगतोय तुम्हाला पावर दाखवायची आहे ना. आपल्या गणपती मंडळात काय होतं नेहमी, चपला चोरीला जातात. बरोबर. तुम्ही ह्यावेळी काय करा, पायरीवर बसा, चपलाची राखण करा, सगळ्यांना पावर दिसेल. अरे बेस्ट.
मी सरपंच आहे ना, पायरीवर बसू वाचा कसं दिसेल ते अहो सरपंच त्याच्या कशा वरटावाय हा. चपलांचा सोडा. हा. अहो गावातली कुत्री नैवेद्य घेऊन जातात. हो. तर गणपती जाईपर्यंत तुम्ही कुत्र्यांसोबत खेळाल काय? नाहीये. नाही माझं नैवेद्य जागती जागी राहिलो. हो बरोबर. बाकी काय नाही. बरोबर. कुत्र्यासारखं मारून वाछड्या. एक तर तुला बघितलं का तू डोक्यात जातोस तू वाछड्या. हे असे उपाय आहेत. त्याच्यासाठी मीटिंग अरे काय आम्हाला काय- बोलता पाहिजे. मुळात या समस्या मला ठाऊक आहेत आणि त्याचं निराकरण मी केलेलं आहे. होय काय? हा. आता तुम्ही जसं म्हणालात की आपल्या गणपती मंडळातून चपला चोरीला जातात. हा. तर माझ्याकडे त्यासाठी उपाय आहे. आपण यावर्षी 3 माणसं नेमायची, जी वेगवेगळ्या पाळीत काम करतील. त्याचबरोबर आपण तिकडे त्या परिसरात एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवायचा, बेस्ट आहे. जेणेकरून चोरावर धाक राहील. चालेल. आणि त्याचा रिमोट आणि टीव्ही पंचायतीच्या ऑफिस मध्ये राहील. बरोबर आणि दुसरी समस्या तुम्ही जे म्हणालात की कुत्रे येतात आणि नैवेद्य पळवतात, बरोबर. तर कुत्रे कुठून येतात? मागच्या दाराने येतात. बरोबर. त्याला कुलूप लावायचं आणि तो जो नैवेद्य आहे तो थोडा उंचावर ठेवायचा. बेस्ट आहे. या सगळ्या गोष्टीला माझा अनुमोदक आहे. मग संकष्टीला खाते अनुमोदन. अनुमोदन म्हणजे सहमती दर्शवणे. अरे हो वसरू जवळपास आहे ना, एवढं काय चाललंय तुमचं सगळं? मी येतो मला घरी जरा काम आहे. सरपंच काही झाला? अहो अजून मीटिंग संपलेली नाही. अजूनही संपली? बसा इथे. अजून आहे? हे बघा लक्षात घ्या, आणखीन एक महत्वाचा विषय आज इथे मला मांडायचा आहे. तो म्हणजे आपल्या पंचक्रोशीतील एका गावाने एक स्पर्धा भरवलेली आहे. कसली हो? भव्य जिवंत चलचित्र देखावा स्पर्धा. आणि जर या स्पर्धेत आपल्या गावाने सहभाग घेतला आणि जर आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं तर आपल्याला रोख रुपये अरे गधड्यांनो, आधी ऐका तरी पूर्ण. रोख रुपयावरतीच कसला जल्लोष करता मूर्ख? आपल्याला रोख रुपये 5 लाख मिळणार आहेत. आता जल्लोष करा. 5 लाख विचार करा, जर 5 लाख रुपये आपल्याला मिळाले तर गावचा किती विकास करता येईल? वा 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 वा. त्याला 5 लाख रुपये मिळणार आहे. आणा त्यांना भ्रष्टाचाराच्या स्वप्नात परत आणा. मनातल्या मनात 5 लाख खाऊन टाकले त्यांनी. सरपंच स्वविकासाच्या स्वप्नातून बाहेर या आणि गाव विकासाच्या वास्तवात उतरा. नाही मी आलोय मी बाहेर आलोय. म्हणजे महत्वाचं काय आहे की हे जर का 5 लाख रुपये आपल्याला भेटलं तर आपल्या गावातला विकास केवढा होईल? जाम भारी. म्हणजे हे सगळं आपल्या लोकांनी सगळ्यांनी एकदम मिळून करायला पाहिजे. म्हणजे माझा सपोर्ट आहे. पण समजा आपल्याला 5 लाख रुपये मिळाले म्हणजे आनंद आहेच का नाही? आपण काही करून ते 5 लाख रुपये धावत 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 आपल्याकडे आणायचे. सगळं मला कळलंय हो. पण ते चलचित्र म्हणजे काय म्हणा नाही कळलं. कसे येतील 5 लाख असे धावत धावत? आता मला सांगा. सरपंच, चलचित्र म्हणजे काय? आपण जिवंत देखावा सादर करायचा. म्हणजे एखाद्या नाटकात आपण प्रसंग कसा सादर करतो तसा आपल्या गणपतीची जी आरास असेल त्याच्या बाजूला एक जिवंत प्रसंग सादर करायचा जिवंत माणसांनी. तर त्याचसाठी आजची ही मीटिंग आहे. जर कुणाच्या डोक्यात काही कल्पना असतील तर त्यांनी त्या आज इथे मांडा. म्हणजे आपण नंतर पुढे जाऊन त्या मोठ्या करू आणि आपण काहीतरी सादर करू. हो की नाही? आहे का कुणाच्या डोक्यात काही? म्हणजे माझ्या डोक्यात आलेलं आहे. म्हणजे कधीतरी मी असं बघितलेलं आहे की म्हणजे गणपतीची आरस असते का नाही, तिकडे बाजूला असं बटन दाबलं की उंदीर येतो आणि मोदक घेऊन जातो. असं केलं तर कसं वाटेल? बरं वाटेल ना? नाही मास्तरानू, मी काय म्हणतो मास्तरानू, सरपंचाने जे सांगितलंय त्याच्यावर मला एक सुचलेलं आहे. देखावा करायचा आहे ना. आपण काय करूया, सावत्याला उंदराचा ड्रेस घालूया. सावत्या आणि मोऱ्यांना मोदकाचा ड्रेस घालूया. बटन दाबलं की सावत्या उंदरासारखा येणार आणि मोऱ्याला मोदक म्हणून घेऊन नाही सगळे बरोबर. पण याच्यात मी कुठे आहे? तुम्ही आहे ना. कुठे? तुम्ही बटनाची भूमिका करायची. तुम्ही बटन म्हणजे लोक तुम्हाला दाबणार, मग हा उंदरासारखा येणार मोदक घेऊन जाणार. मी बटन लोक दाबणार, मला कसं वाटेल? सरपंच आहे, मला दाबणार लोक. याची फालतूगिरी मी नाही करणार. कसं वाटेल? गावचा सरपंच दाबू कसं वाटेल? तुम्हाला कळत नाही, बटनाची भूमिका मेन आहे, त्याच्यावर सगळं घडतं आहे. अरे तरी पण दाबू. हो सरपंचानू, तुम्हाला ती भूमिका करायची नाही आहे, मग बटनाची भूमिका मी करतो. अरे मे नाही ती. मग मी पण करू शकतो ना बटनाची अरे भूमिका. तू कशा तू कोणती हो? मी बटनाची भूमिका करतो ना. मेन रोल असेल तर मी करतो. अरे मेन रोल आहे म्हणून मी करतो. मेन रोल आहे तो मेन रोल आहे ना बटनाचा. बटनाचा मेन रोल हा आहे. मेन रोल आहे.
बटनाचा मेन रोल मी करतो. मी बटन म्हणत त्यांना म्हटलंय करून टाका. काय म्हटलंय करून टाका. बटन नाही मटन आत कापलं पाहिजे तुम्हाला. मी बटन मी दाब वाटेल ते सांगू नका. चांगल्या काहीतरी कल्पक आयडिया काढा. छान छान काहीतरी बाहेर काढा. यातलं काहीतरी सांगू नका. वेगळं कोणाच्या डोक्यात काही आहे मास्तर माझ्या मेंदवाला कोंब फुटलाय. सांग. म्हणजे आयडिया कशी आहे आपण समजा ऊसाचा देखावा केला तर वाटलंच मला. ठीक आहे तू सांग काय. ऐका की देखावा कसा आहे म्हणजे काय होणार एक ऊस असा येणार आणि दुसऱ्या ऊसाला म्हणणार काय ऊस कसं काय बरं आहे का. दुसरा ऊस म्हणणार नाही ना लय बेकार चाललंय. ते ऊस झोपणार मग ही बघून दुसरा ऊस बी झोपणार. दोन्ही ऊस झोपलं आतनं उंदीर मामा बाहेर येणार. जबरदस्त आहे. कसं काय एक नंबर आहे. एक नंबर आहे. बरोबर वाचवतो. ह्याच्यात मी कुठं आहे. तुम्ही कशाला पाहिजे. अरे माझं काय करतो मी सरपंच आहे गावातला प्रथम नागरिक. मी पाहिजे ना याच्यात. मग तुम्ही बिल करा. मी बिल करा ना. कशाला? सरपंच बिल कसं होईल. बिल नाही होणार. अहो बिळ महत्वाचं आहे. अजिबात नाही. अहो उंदीर कुठे येणार बिळात नाही येणार आहे. तरी सुद्धा वा वा बिळाचा मेन रोल आहे. मेन रोल आहे. सरपंच अजून नाही करायचं तुम्हाला. नाही मग बिळाचा रोल बी करतो. मग मी करू शकतो का बिळाचा रोल. नाही रे मी करतो मेन रोल आहे. तू अब तू उसाचा कर ना एका उसाचा. मी करतो मेन रोल सांगा. याच्यात बिलाचा रोल मेन आहे. मेन आहे. सिरियसली मास्तर मी बिल माझ्यातून काहीतरी भारी होत्या. तुमच्यातून जर काहीतरी बाहेर यायला हवं तर तो मेंदू. थोडी अक्कल वापरा. काही बोलता येते आणि तुम्ही त्याला पटकन हो म्हणताय. काही गरज नाही असल्या आयडियांची. गप्प बसाय सावत्या. का व काही वेगळी कल्पना आहे का. मगापासून सांगतोय चलचित्र जिवंत देखावा. आपण माणसांनी तो काहीतरी सादर करायचा आहे तर तसं काहीतरी सुचवा. एखाद्या गोष्टीला मानवंदना म्हणून काहीतरी सुचवा. ट्रिब्यूट म्हणून काहीतरी सुचवा. समजा आपण अंतराळवीर म्हणून सादर केलं कोणाला तर. अरे वा बेस्ट आहे. चांगलं आहे. मी अंतराळवीर म्हणणार. तुम्ही नक्की अंतराळवीर. चांगलंय. मग आपण याला एक वाद लावूया पेटवूया म्हणजे छप्पर फाडून जातील वरच्यावर जलतील. बरे मला मारायचं आहे तुला वाचड्या. फालतूगिरी करतो आज मी नाही. मग अंतराळवीर ना काहीतरी वेगळं सांगा म्हणजे मी ते करेन. वेगळं पाहिजे. मास्तर मला एक सुचलंय म्हणजे बघा कसं वाटतं. काय रे काय. म्हणजे मी ना नाक्यावर असा केली खात बसलेलो असतो आणि केली खाऊन झालं मी साल तिकडेच टाकतो. तेवढ्यात मागणं मोरे येतात. मी येतो आणि मला बोलतात वासाडे असे टाकतात केलीची सालं ती उचल. मी ती उचलतो आणि काचाच्या पेटीत टाकतो. आणि नंतर सगळ्यांना सांगतो की केलीची साल अशी रस्त्यावर टाकायची नाही काचाच्या पेटीत टाकायची म्हणून. मग आवडलीच नाही. सुंदर आहे. पण ह्याच्यात मी कुठे आहे. तुम्ही सगळीकडेच पाहिजे काय. नाही असं कसं असं कसं म्हणजे काम करूया थोडीशी बदल करूया याच्यामध्ये. काय हा बने आहे का बने नाक्यावर केलं खातो आणि साल टाकतो. तेवढ्यात तुम्ही येता ती साल उचलता. तेवढ्यात आम्ही तुम्हाला बघता तुमच्या हातात केलीची साल आहे. आम्हाला वाटते केल खाऊन तुम्ही साल इथं टाकलेला आहे तेव्हा अख्खं गावाला मी जमता आम्ही तुम्हाला मार मार मारतो. अरे वसडून तुम्ही सगळ्यांनी मिळून मला मारायचंच आहे याच्यामध्ये. मग चांगला संदेश बरोबर जातोय ना. नाही फालतूगिरी. संदेश जातो येत ना. अरे कसला संदेश जाणार आहे. याच्यात सगळं एकच संदेश आहे की सरपंच दिसला की ह्याला मारा. फालतूगिरी नाही मला हे नाही पाहिजे. अरे सरपंचाला करायचं काय ह्याला कायच पटत नाही. माझं तुम्ही नुसतं वाईट कसं बघतो. चांगलं बघा ना. अरे चांगला देखावा दिला तरच पैसे भेटतात. शांत बसा सरपंच. तर काय आपलं मला हे द्या मला ते द्या मला हे द्या मला ते द्या. मास्तरांनो काय रे त्यांना घ्यायचंच आहे ना. शेवटची कल्पना सांगतोय. हा. हे बघा काय करूया आपण ना मराठी भाषेचा देखावा करूया. बरोबर. म्हणजे काय मराठी भाषेत ते असतं ना काय कर्म कर्म कर्ता क्रियापद. हा तर हा कर्म बनील हा कर्ता बनील हा क्रियापद. या दोघी मराठी भाषा बनतील. आणि ह्यांना आपण ना अरुण कदम बनवूया. अरुण कदम मी अरुण कदम. आणि तुम्ही काय वेगळं करायचं नाही. अरुण कदम करतात तेच करायचं. मराठी भाषा चुकायची. हे चुकलेले चुकले की कर्ता कर्म क्रियापद मराठी भाषा ह्यांना येऊन थोपडं होईल. काय मास्तर या दिखाव्यात मी उद्गारवाचक दांडा होऊन ह्यांना होलपट काय.
सरपंचाला मारायचं सरपंच एक वाक्य इतक्या वेळा ह्याच इंटेन्सिटीने बोलू नका, नंतर झाडामागे पंप मारताना दिसता तुम्ही सगळ्यांना. शांत बसा. ठीक आहे. नाही त्यांना पटलेलं आहे हे. सतत मारणं झोडण्याचं काहीतरी बोलू नका. काही वेगळं आहे का डोक्यात? आत्ताच एक ताजं सामाजिक आलंय. सांग. आपण हुंडाबळीवर काहीतरी करू शकतो. उत्तम. गावात एक बाई आहे, तिला छळ होतो तिचा हुंड्यामुळं. ती जाते पोलीस स्टेशन मध्ये आणि पोलीस इन्स्पेक्टरला सांगते सासू सासरा आणि नवरा मला हुंड्यावरनं छळतात. पोलीस इन्स्पेक्टर बाहेर बघतो, गावचा सरपंच चालत असतो. त्याला म्हणतो इकडे रे, आणि त्याला कान पटवतात. वा वा हे चांगलं आहे. हुंडाबळी सामाजिक पण आहे. माझी काय चूक आहे वाचवणे? मी आता बाहेर चालू तर माझे मला धरून माराल. मी तर हुंडा पण घेतला नाही, दिला पण नाही, मग मला पण तुम्ही गावचे सरपंच आहात ना, गावच्या सरपंचाला माहित नाही त्यांच्या गावामध्ये एका बाईचा छळ होतोय म्हणून. मग अशा निर्लज्ज सरपंचाला मारायला नको. काहीतरी वेगळं सांगा. जगलीकडे थांबा जरा. नाही पटलेलं आहे त्यांना हे सुद्धा. काही वेगळं असेल तर सांगा. मास्तरांनो, माझ्या डोक्यात आहे हे बघा काय आहे, यांच्या मुलांना 5 लाख रुपये आपल्या काय गावात येणार नाही. माझ्या मुलं गावात 5 लाख रुपये येऊ शकतात. काय आहे, मी एक डान्स बसवलाय, तो जर डान्स आपण तिकडे सादर केलेला ना तर 5 लाख रुपये सहज मिळू शकतात. एक मिनिट. कुठला डान्स? 5 लाख रुपये पटकून येतात का नाही बघा. काय झालं? 1 मिनिट. मास्तरांनो फोन आलाय. कोणाचा फोन आलाय? विकी कौशलचा. बाजूला कॅटरीना वहिनी हात जोडून उभी आहे. तो म्हणतो 10 लाख देतो, पण या वासाड्याला थांबवा. मोरे असं नाचणार आहात का तुम्ही? मग एका वेळेसाठी असं नको चलचित्र. नको. हे असं चलचित्र उभं कराल गणपती समोर, बिचारा बाप्पा स्वतःच विसर्जन करेल. मागे काय बोलणार करण्यासारखं चांगलं काही नाहीच आहे का रे कोणाच्या डोक्यात? मला विषय सुटलेला आहे. मी सांगतो, मी एक राजपुत्र असतो. आपल्या गावाला देखावा स्पर्धेतून वगळला. वगळला? अरे अजून स्पर्धा सुरू सुद्धा नाही झाली, त्याच्या आधी आपल्याला वगळलं का? मंडळाची मीटिंग चालू होती, यांनी विरोध केला स्पर्धेला, अख्ख्या गावाला वगळला. सरपंच तुम्ही विरोध केलात? ते चुकून झाले थोडेसे. काय झालं, मीटिंग चालू होती तर सगळेच पॉझिटिव्ह होते. मी बोलले हीच वेळ आहे, काहीतरी वेगळं करायचं, म्हणून मी त्यांना विरोध केला. तर त्या गावालाच बघलं त्यांनी. सरपंच असे का आहात तुम्ही? मी काय म्हणतो मास्तरांनो, काय एखादा चांगला उंदीर बघून हा मोदक देऊन टाकूया काय कायमचा? असं म्हणता? मग उचला या माणसाची गाडी. मराठी भाषेचा देखावा मला पर्सनली फार आवडला होता. ओव्हरऑल परफॉर्मन्स एकदम तबा. हा सरसी प्रसाद दा. वा वा, बहारदार, धुमाकूळ, मस्त कॉन्सेप्ट होती. खरोखर मस्त कॉन्सेप्ट होती आणि फार मस्त ताकदीनी सांघिक सादरीकरण होतं. फार मजा आली. अरुण, खतरनाक एनर्जी नेहमीप्रमाणे, कडक. मोरे, ग्रामसभेतले लोक हमरी तुमरीवर येतात इथपर्यंत मी पाहिलं होतं. तू डिमरीवर आलास. आणि ते पण साताऱ्याच्या विकी कौशलला बाजूला ठेवून. वा वा, बहारदार, सुंदर नाच होता प्रभाकर तुझा. फार मजा आली बघताना. बाकी सगळेच वंडरफुल. सई, मी ह्या वर्षी तरी या डान्स आय डोंट थिंक आय विल गेट ओव्हर दिस डान्स मोऱ्यांचा. मंडळी, नवरा बायकोच्या भांडणामध्ये वाघ जरी आला तरी त्याची शेळी होऊन जाते. चला बघूया आज इथे काय होतंय तेच दाखवायला मंचावर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि हास्य महारथी समीर चौगुले. उतरेपर्यंत कटकट तुम्ही बंद करा. राजस्थानला गेलो असतो, मीनाताईंनी सांगितलं होतं शहामृग तरी दिसलं असतं. राजस्थानला शामृग असतं. उंट काय तुझ्या डोंबिवलीत असतात. तुझ्या आई जाते लिंब आणायला. उंट व्याघ्र दर्शन टायगर सफारी करूया. टायगर सफारी करूया. एक तरी दिसला का वाघ? वाघ दाखवतायत. वाघ भाऊ आहे माझा. दादा वहिनी आली. अरे वहिनी कशा म्हणाला? हेच करा तुम्ही सतत. हेच करा.
तुझ्यामुळे तिकडे ठेवतो मी. बूट उचला. ताबड मी मोलकरीन नाही. ठेवणारच आहे मी, कळलं ना? जागेवर ठेवा. बूट उचला. मला सांगते ती. नीट ठेवा सगळं. आणि तो वाघ आहे ना तुझ्यामुळे दिसलेला नाहीये. काय संबंध? एवढं मोठं वेफरचं पाकिट घेऊन ये तिकडे. अख्ख्या जंगलात कुरुम कुरुम आवाज येतोय. कसा येतोय? कुरुम कुरुम आवाज येतोय. आणि वेफर संपल्यावर फक असा गेलास ते पेशवी फाडलीस तिकडे तू. काहीच दिसत नव्हतं, कंटाळा आला होता. पक्ष्यांचा थवा फडफड फडफड फड असा उडाला. तुला माहितीये का? अति करून वाघ होता ना तो येत होता, दचकला आणि गेला मागच्या मागे. तो टूर लीडर सांगत होता हाच रूट आहे वाघाचा. हे बघा इथे वाघाचे पंजे सांगत होता तो. पंजे म्हणजे वाघाचे पंजे नव्हते, चिखल विस्कटला होता फक्त. वाघाचे पंजे म्हणे. नशिबात वाघ लागतो, तुझ्या नशिबातच नाही. नशिबात मला तरी डावीकडे एक गवा दिसला, दुर्बीण काढली तर तूच होतीस. नाहीच रे. म्हणजे ना वाघ दिसायला सुद्धा ना नशीब लागतं, पेशन्स लागतात आणि वाघाचं काळीज लागतं. दिसला मग तुम्हाला? तुमचं वाघाचं काळीज आहे ना. दिसला तुम्हाला वाघ? होय. काय दिसलं? रान कोंबडी जी दर रविवारी खाते मी. रानकोंबडी खातेस? रानकोंबडी एवढी असते? खातेस तू रानकोंबडी? वाटते मला सांगतेस तू. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, वडनेरकरांची वाघीण पहिली आणि शेवटची वाघीण आहे तुमच्या आयुष्यातली. हो मग डे कशाला मारायला लावतेस आडनाव? वडनेरकरांची वाघी मग डेची काय चिमणी आहे? मला सांगतो वडनेरकरांची वाघी. अरे वडनेरकर स्पेलिंग येत नाही म्हणून डे केलं त्यांनी, मला माहित नाही. लोकाला नकाला बोलू. जागा मी त्याला ना आता फोनच करतो. तो टूर लीडर मारतोय आता माझ्या. सांगत होते राजस्थानला जाऊया. मीनाताईंनी सांगितलं होतं. थांब का जरा राहू. एक वाघ दिसला नाही. टायगर सफारी करूया. टायगर सफारी. हॅलो. आला मला नुसतं. हा तुम्ही ते याला पाठवलं होतं काय ते व्याघ्रदर्शन वगैरे. हा किती वाघ? 5 वाघ दाखवणार होतात ना. एक पण दिसला नाही. 2 दिवस झाले एक पण वाघ मला दिसला नाही. हा अरे लाज वाटली पाहिजे. किती पैसे घेतलेत? होल्ड करा. हा होल्ड करतो. चल. हा आहे माझ्याकडे खूप वेळ आहे. होल्ड करतो. हा चला. आपण याला शोधतोय. इथे आलाय बघा. हा चला. आवाज कमी कर का जरा. सुरू कर ना सर. बोलतोय ना मी. थांब जरा. हा झालं तुमचं होल्ड करून. ए जरा थांब ना ग. हा बोला बोला बोला. हा हा बोला. हा हो वाघ पाठवा ना. मग वाघ पाठवा ना रूमवर. मी वाघ बघितलं नाही. तुम्ही वाघ पाठवा रूमवर. हा पाठवू शकता का तुम्ही? नाही की नाही? मग रिफंड द्यायचे. सगळे पैसे रिफंड द्यायचे. हा फोन ठेवा आता. चला डोकं फिरलं. फोन ठेवा. फोन केला डुप्लिकेट वाघ पाठवला. ए जा बाबा. मालकाला सांग ओरिजिनल वाघ पाहिजे. जा. बघू नको. जा ना बाबा. जा ना. हाय. गुड इव्हनिंग. इकडे कुठे? टायगर सफारी. आम्ही तुम्हाला बघायला जायला हवं तिथे. तुम्हीच दाखवायला येत आहेत. That's life. I'm just a common man with zero nuisance value. Nice. She's वाघीण ऑफ वडनेरकर्स. बोलताय मला का बोलताय? तू आहेस ना मगाशी बोललीस ना मला वडनेरकरांची वाघीण आहे. बोलू नका. करा काहीतरी. करा काहीतरी. तोच करेल काहीतरी. तोच करेल. अगं हड नका करूस ना पिंडो. हड काय करते? झुरळ आहे का ते मिशीवालं? हड हड करशील त्यांनी झेप घातली तर तुझी हड गायब होतील अंगातली.
टाळे दिली वाघाने. आयुष्य रेषा धनरेषा गायब झाली. 2 लाल रेषा आल्यात रक्ताय रे. अरे बापरे. ऍक्च्युली शी इज व्हेरी सॉरी. शी इज जस्ट हिअर फॉर कॉमेडी. नो बोलत राहा, बिझी ठेवा, मला आयडिया आली. जाऊ नको, सोडून जाऊ नकोस. नाही नाही तू बोल. याच्या आधीचा साठी सगळं सॉरी. बोलत राहा. याच्या आधी सगळं सांग. आय हॅव ऑलवेज हेल्प सेव्ह टायगर प्रोजेक्ट. वाघाची संख्या वाढली पाहिजे. वाघाच असले पाहिजे माणूस. कीटकनाशक कशाला मारलं, झुरळ आहे का ते? मी काहीतरी प्रयत्न तरी करते. तुम्ही करा काहीतरी, बोलू नका फक्त. सतत कच खाऊ धोरण असतं तुमचं. कधीतरी छाती पुढे करून संकटाला सामोरे जा. छाती पुढे करायच्या गोष्टी करू नकोस. मी आतल्यात काय काय आवडलंय माझं मला माहिती आहे. वाघ तुझ्याकडे बघतोय म्हणजे तू त्याला त्याची डिनर वाटतेस. कॉन्सन्ट्रेट. नवरा आहात ना तुम्ही, माझा नवरा आहात ना. होय नवरा आहे. सावित्रीने सत्यवनाचे प्राण वाचवले होते. काहीतरी करा कधीतरी. बिंडो उलटा बोलतेस तू. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले होते ना, मग तू वाचव. आयुष्यात ना कधी अभ्यास नाही कुठल्या गोष्टीचा, काय नाही, वाचन नाही. बिंडोक जास्त बोलू नका. छाताडावर बसेल ना चकल्या निघतील दिवाळीच्या आधी. दुसरं काय केलंस आयुष्यभर? छाताडावर तर बसलीस मध्ये आयुष्याच्या. जास्त बोलू नका तुम्ही. मी आधीच सांगून मी ठेवते. बोलणार जास्त. दरवेळचं आहे तुझं. बोला, मी ऐकते आज. ए गाप जरा तू गाप ना. जर बोलणार मी आहे. होय सर सर आम्ही असं काय करू म्हणजे तुम्ही जाल? मी गाणं म्हणते. गाणं म्हणू. वागोबा वागोबा भागला. वाघ पण हसतोय का तुझ्या गाण्यावर? लायकी मग तुझ्या गाण्याची काय आहे? असं म्हणतो. काही नको करूस तू. गोष्ट सांगू. गोष्ट सांगू. इकडे आहे, इकडे लेकीकडे जाते, तूप रोटी खाते. ही गोष्ट कशाला सांगतेस तू? या गोष्टीचा राग आहे वाघांना. त्याच्या पूर्वजांनी सांगितलं नसेल का एक म्हातारी होती फसवून गेली म्हणून. बावळट 1 नंबरची मंदाड आहेस. बाकी काही नाहीये. अक्कल नाहीये डोक्यात. तोंड सांभाळून बोला. सतत मंदाड बोलणं बरोबर नाहीये. मी बोलणार. अति होत आहे. मी बोलणार. अति होत आहे तुमचं. माझ्या आईशी तशीच वागतेस नेहमी ना, म्हणून मी बोलणार. आज चान्स आहे. आई नाही ना घरी. काय चुकीची वागते मी? काय चुकीची वागतेस? काय चुकीची वागते? नेहमी माझ्या आईशी तसंच वागतेस तू. कसं वागते? अरे आई एकदा झोपली. माझी आई एकदा मध्ये म्हणजे आई एकदा झोपली होती. आई झोपली होती. तोंड उघडं होते त्याचं. वाजवेन ना. चल ना बाबा, नको ना आवाज काढू. घोरायचा आवाज येतो. असाच येत होता. घोरायचा असाच आवाज येत होता आईचा. हे बघ, घोड्याची नक्कल करतोय तुझ्या आईची. लक्षात घे जरा. तुमच्या आईची गोष्ट सुरू आहे ना, म्हणजे तुमच्या आईची नक्कल करतोय. माझ्या आईची नक्कल नाही करायची. माझी आई आवाज करत नव्हती. घरात पडली होती. 1 मिनिट. माझी आई झोपलेली होती. हिला काय वाटलं माझी आई गेली. डोक्यावर पांघरून टाकलं तिने आणि सगळ्या सोसायटीला कळवलं माझी आई गेली. माझ्या आईचे डोळे उघडले ना तेव्हा सगळे बसले होते सोसायटीच्या. अरे म्हातारी कशी गेली म्हणून. कारण मी कंटाळले. लात मारला. काय बोलतोय ना नवरा बायको मध्ये. वाज मला खनखन. कधी सुट्टी यांच्या आईपासून असं झालंय मला. असं काय बोल. हे गप ना बाबा. तुझ्या हा डोक्यात जाऊ नको. मला आता टाळ कसं टाकलं माझा. बोल आता बोल. तुला काय बोलायचं बोल. काय कमी अजून बोल. अरे मी नाही श्याम. मग टाळ कसं टाकलंय मी आता. आयुष्यभर जगात कोणी मला आवरू शकत नाही. हे श्याम गप्प बस. तुला सांगून ठेवतोय. 1 मिनिट. आवाज कमी. त्याच्याशी असं बोलायचं नाही. का नाही बोलायचं? चिडायचं नाही त्याच्यावर. का नाही चिडायचं? नाही चिडायचं त्याच्यावर. कोण लागतो तुझा? तुला म्हणून सांगते मी. याची आई यांची आई इतका त्रास देते मला. जाच करते माझा. जा कधीतरी जाऊन भेट. तू पण भेट. तुला पण कळेल. अशी बघ ना. भेट कधीतरी जाऊन. आतल्या गाठीची बाई आहे. तुला पण आतल्या गाठीचं म्हणायचं नाही.
चुकलं माझं. लग्न करून चुकले मी त्या घरात. माझं पण चुकलंय. सगळं सांगितलंस ना त्याला. आता जगभर बोंबल तिकडे जाऊन सगळं आमच्या घरात त्या गोष्टी बाहेर सांग. नाही तंगड्या तोडून हातात शेपटी माझ्या भावाशी असं कोणी हा तुझा कोण आहे? हा तुझा भाऊ लायकी त्याची याची लायकी आहे भाऊ म्हणायची. भाऊ आहे. चल 30,000 रुपये काढ. मागच्या दिवाळीत तुला 30,000 दिले होते फटाक्यासाठी. 30,000 रुपये काढ. चल नाही देणार. 30,000 रुपये काढ. मला 30 हाताच्या नाही देणार तो. मला मी नाही सोडणार. नाही देणार तो. मला 30,000 पाहिजे. कुठे घालू रे मी? मंडीतून स्वाईप करू का? असं बोलू नका. कॅश दिली होती ना. कॅश दे मला. असं बोलायचं नाही त्याच्याशी. का नाही बोलायचं? नाही बोलायचं. माझा भाऊ होतो. का नाही बोलायचं? माझ्या आईशी कशा बोलतेस तू? काय बोलते मी? काय बोलतेस? काय बोलते मी? अरे तुला सांगतो ऐक रे. काय बोलते मी? मी काय बोलते तुमच्या आईशी? मागच्या दिवाळीत घराची साफसफाई करायची होती. तू साफसफाई करायला उठली, स्टूल घेतलंस आणि त्याच्यावर उभी राहिलीस. बरोबर आहे? म्हणजे काम मीच करते ना. ऐक जरा. माझ्या आईला जरा दया आली तुझी म्हणून येते स्टूल पकडायला म्हणून तिचं स्टूल पकडलं. काय वाईट केलं तिने? वरचं तुला काय सगळा कचरा काढायचा होता. दुसरा स्टूल घ्यायचा आणि चढायचं ना. माझ्या आईच्या खांद्यावर पाय कामाच्या गडबडीत झालं. कामाच्या गडबडीत झालं. मी गुंग होऊ नाही शकत कामाच्या गडबडीत असं काहीतरी. तिला पाय मी काय एवढं काय मोठं वाजवेन सोडणं बिडला म्हणालास तर. एक मिनिट. असं बोलायचं नाही त्याच्याशी. मी आधीच सांगते. का नाही बोलायचं? मी पण सगळं काढे ना तुमचं. काढ चल. काढ सगळं काढ चल. थांब. काढू ना विषय. काढतेच. आपण मनालीला गेलो होतो गेल्या वर्षी. गेलो होतो. तो बर्फाचा डोंगर चढायचा होता. आठवलं? हो चढायचा होता. दुसऱ्याच बाईचा हात धरून अख्खा डोंगर चढलात. वर गेल्यावर कळलं मी खाली आहे. झालं ना चुकून. असं होऊ शकतं ना तुझ्या आकाराचे. पुढे चालला तू. चल इकडे. पुढे चालला. नान्या चल इकडे. ऐक सगळं. माझा मनालीचा किस्सा सांगितलास ना तू. त्याच्या पुढे 3 महिन्यांनी मनालीला आपण परत गेलो होतो. माझ्या बहिणीला घेऊन गेलीस. ताई चल की बाई जाऊया मनालीला. या सुरात तू तिला नेलंस बिचारी. असं बोलत होते मी. असंच बोलत होती. माझ्या ताईला तू सांगितलंस चला खेळ खेळूया आणि तिला बर्फात गाडलंस ग. एवढं फटकं मुंडकं बाहेर होतं. त्या म्हणाल्या होत्या हा खेळ खेळूया म्हणून. अरे म्हणून विसरून जायचं. माझ्या ताईला विसरून 20 किलोमीटर गेलीस बस घेऊन. काय माहिती. त्याच्यानंतर अचानक अरे बापरे वंश दिसत नाही येत बस मध्ये कुठे गेल्या असं म्हणालीस ना आणि परत आलीस ना. माझी आली तेव्हा ताई डायरेक्ट डोर फ्रेम झाली होती कडक. निघायचं त्यांनी बाहेर. मग निघायचं म्हणजे काय? मग काय त्यांना त्याच्या पुढे महिनाभर फ्रीज उघडला तरी थरथर कापत होती. आता बोल ना तू. माझी काही चूक नाहीये त्याच्यात. तुझी चूक आहे. माझी चुकलं. मी तुझे लग्न केलं हेच माझं चुकलं. त्या म्हणाल्या होत्या आपण खेळ खेळूया. वाजव ना तू सांग ना मला. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसादा. पशा तू इतका अफलातून वाग करतोस ना. म्हणजे नॉर्मल कॅरेक्टर्स मध्ये व्हरायटी देणारे नट मी बघितलेत. वाघात व्हरायटी देतोस तू. वेगवेगळे वाघ तू एकट्यानेच केलेले आहेस या मंचावरती. वा बहारदार. तुमच्या दोघांचं पण ट्युनिंग आणि टायमिंग अफलातून. मजा आली. वंडरफुल. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की वाघालाही लाचार करणारा एकच प्राणी आहे तो म्हणजे मनुष्य प्राणी. आणि ह्या प्रहसनातून ते खूप छान बाहेर आलं. फारच भन्नाट कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती खूप छान सादर केली. भावा कडक. म्हणजे फारच मजा आली. तू जसा आला होतास ज्या ॲटिट्यूडनी आणि ज्या ॲटिट्यूडनी गेलास तो फारच कमाल होता. तुम्ही दोघे फार छान भांडलात. मजा आली. खूप मस्त झाली भांडणं. या वी लव्ह इट. थँक्यू. मंडळी तुमच्या चारित्र्यावरचे डाग हे नेहमी तुमच्या करणीनेच पडलेले असतात असं काही नाही. पण त्यामुळे तुमची हालत मात्र फार खराब होते. चला बघूया आज अशाच एका निरागस नवऱ्याची काय हालत होतीये तेच बघण्यासाठी मंचावर बोलावूया जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. अरे बालक कामले काय करतो रे? बालक कामले मामा चाललंय काय? अहो काय नाही कदम मामा. शब्दकोड सोडवतोय. आज सुट्टी आहे ना. काय सुट्टी? अरे तुम्ही बोलले होता ना मी बाहेर जाणार आहे. संध्याकाळचा आम्ही प्रोग्राम केला होता ना. मी बाहेरच जाणार आहे. बाहेर जाण्याला सुट्टी नाहीये. ऑफिसला सुट्टी आहे. पेपर कोडे छोड्या मामा
हो बाटली आहे ही. मग तेच सांगतो ना, संध्याकाळचा आमचा प्रोग्राम ठरलाय ना. बरं बरं बाला. हा बोला ना. बाहेर जाताना किल्ली बारदानाच्या खाली ठेवून जा. हो बारदानाच्या खाली किल्ली ठेवणार, काळजी करू नका. अजिबात विसरायचं नाही. अजिबात नाही विसरणार. मामा झाला. एक प्रश्न आहे, मला सांगा फक्त उत्तर. माझ्या घरात का प्यायला बसतो? अहो आमची बायको लय किचकिच करते. चहातला किती प्यायला तरी चढतच नाही. इकडे कसं कोण नसतं, बिंदास. तुमची बायको पण गावी गेले, जाम भारी. तुमची तर लयच मजा असणार आहे. नाही बरोबर आहे तुमचं, पण मग आम्ही किचकिच करतात म्हणून तुम्ही इथे प्यायला बस. म्हणजे काय? बरं हरकत नाही, प्यायला बसा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त जाताना पसारा तेवढा आवरत जा. नाही ऍक्च्युली आम्ही खूप प्रयत्न करतो, टून झाल्यावर लक्षात येत नाही आमचं काही करायचं. नशीब समजा आम्ही आमच्या घरी तरी जातो. बर पसारायचं सोडा. फक्त एक रिक्वेस्ट आहे. काय? मी काय असं चिडून नाही बोलत आहे, पण रिक्वेस्ट आहे, जाताना तेवढा नळ बंद करत जा, टाकी रिकामी होते नाही. अहो जाताना आम्ही एकदम सगळे चेक करतो, 2-3दा करतो आणि मगच जातो. नाही मामा, काय होतं, तुम्ही जे फिरवून फिरवून चेक करता ना, तो आरशासमोरचा बल्ब असतो. तुम्हाला असं वाटतं तुम्ही नळचा कॉक फिरवताय, तुम्ही बल्ब फिरून काढून ठेवून जाता. तरीच परत मला पाणीच कसं येत नाही. आम्ही टेन्शन पाणी कसं येत नाही. पाणी कसं येत नाही. म्हणूनच येत नाही पाणी. आणि नशीब तुम्ही हात आत टाकून चेक नाही करत, नाही तर शॉक लागेल तुम्हाला. पण काळजी करू नका, मी करेन बाकी सगळं मॅनेज. फक्त पाण्याचं तेवढं प्लीज. ते करतो चांगलं. तुम्ही ती काका काय रे, लुंगी पडली गॅलरीत. तुमचे कपडे आमच्याच गॅलरीत का नाही रे सुकत घालत तुम्ही? सतत तुमचं काहीतरी पडलेलं असतं, सतत काहीतरी हे पाहिजे ते पाहिजे. काल पण तुझा तो भाऊ आला होता ओंकार, आळशी कुठचा. इथे आला, मला म्हणाला पॅन्ट पडली ती द्या. पॅन्ट दिल्यावर तिथेच घातली. घालेपर्यंत लक्षात नव्हतं त्याच्या पॅन्ट पडली आहे. पडतं तेव्हा घ्यायला येत नाही, आठवतं तेव्हा घ्यायला येता. द्या ना काय, द्या ना काय. तुमच्या घरातले कपडे तुम्ही चिमटे का नाही लावत? चिमटे लावायचे ना बचाऱ्या. मामा लोकांना त्रास देता इच्छा कसं नाही. मामा तुम्ही नका ओरडू त्याला. अहो सांगून काही उपयोग नाहीये. ए बाबा हे घे, नवीन चिमटे आणलेले आहेत मी, हे आईला दे. त्यांच्या घरच्या चिमट्यांनी चिमट्यांचा गुणधर्म सोडलेला आहे. चादरीला लावले की आधी टुनकन उडतात, खाली पडतात, मग चादर पडते. आईला दे, हे सांग ते लावायला. आणि बछड्या यातला एक चिमटा तुझ्या चड्डीला पण लाव. अचानक खाली आले सगळ्यांची डोळे फुटतील. हे झाले चावी ठेवली. चावी मी आठवणीने बारदानाच्या खाली लपवून ठेवणार. येऊ? हा या. काय होतं हे? हा हॅलो. हॅलो दादा, मनीषा बोलते. मनीषा? मनीषा विसरला होय तुम्ही? कोण मनीषा? मनीषा पोळी भाजी केंद्र. काल वड घेतलं होतं ना तुम्ही माझ्याकडनं. हा मनीषा बाई, बोला बोला. हा बरोबर, वडे घेतलं. हो आठवलं. ते काय आहे ना, ते आज पॅटीस केले, ती देऊ का? अहो पॅटीस नाही हॅलो ऐका, काय झालं, काल डब्याला भाजी नव्हती केली ना मी, म्हणून मी तुमच्याकडनं वडे घेतले आणि ऑफिसला गेलो होतो. हा अच्छा, म्हणजे आज डब्याला भाजी आहे होय? अहो नाही, आज मी ऑफिसलाच जात नाहीये. हे बरं आहे तुमचं. आम्ही इतक्या मेहनतीनं पॅटिशा बनवायच्या तुमच्यासाठी आणि तुम्ही सुट्टी घ्यायची आणि खायचं नाही. ऐका ना, मी काय हॅलो म्हणजे बाई, लॉजिकच नाही. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस केलं म्हणून मी सुट्टी का घेऊ, याला लॉजिकच नाही. तसं नव्हतं दादा. ऐका ना, मी ना पहिल्यांदाच बनवलंय पॅटिस, एकदा टेस्ट तर करून बघा. अरे बर काय, कशाचे पॅटिस आहेत? कशाचे आहेत पॅटिस? अगं बाई सरले, उघडून बघती, थांबा. हॅलो ऐका, तयार केलेत ना, तळलेले पॅटीस आहेत ना ते, आता उघडाल? नका ऐका. हॅलो, त्यापेक्षा नको मला पॅटीस. असं काय करता? बस काय एवढ्या पिरमान तुमच्यासाठी बनवलं, तुम्हाला वडा आवडलं म्हणून. तुम्ही दुसऱ्या मजल्यावर राहता ना? हा मी दुसऱ्या मजल्यावर राहतो. का? पहिल्या मजल्यावरच आहे. मी तुमच्यासाठी पॅटीस घेऊन येते, एकदम गरमागरम. नाही पण डिलिव्हरी चार्जेस पण घेणार नाही तुमच्याकडनं. एकाच मिनिटात आली बघा, टूक टूक टूक. अरे गरज काय या बाईचं करायचं? नाही म्हणतोय तरी आपलं घ्या. नाही म्हटलं तरी द्यायचेच आहेत या बाईला पॅटीस. काय करायचं यार? ओ बाई, तुम्ही मागेच लागलात, नको म्हटलंय ना आज.
जय जयवंती. अगं जय जय आत ये. जय जयवंती, तू इथे कशी काय? तू सरप्राईज दिलंस मला. मी देणार होतो तुला. काय तुझं इकडे? अगं कुठे? इकडे ये. कोण बाई? कोण बाई? कोण बाई? ये इकडे. कोण बाई मागे लागली तुमच्या? कोण बाई मागे लागली माझ्या? अगं ए जय जयवंती, जय जयवंती, काय कुठे पळतीयस? मला भेटणार. कुठल्या बाईशी बोलत होता रोज रोज? कोण बाई? कोण बाई? कोण बाई मागे लागली तुमच्या? माझ्या कोण बाई मागे लागली? आता बोलले ना तुम्ही रोज मागे नका लागू. रोज रोज येतात. तू इथे बस. तू आधी इथे बस. अगं बस ना एक मिनिट. ती वेगळी, ती मनीषा बाई. बस. कोण मनीषा? मनीषा नाव आहे होय? हा मनीषा नाव आहे. मनीषा कोण आहे? मनीषा पोळी भाजी केंद्रवाली. मग ही तर लाटती वय पोळ्या. ही तर लाटती वय तुमच्या पोळपाटावर पोळ्या लाटती वय. काय बोलते? माझ्या पोळपाटावर ती का पोळ्या लाटेल? कशाला येणार होती? रोज 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 येते. रोज रोज येते वय. ऐक 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 आधी इथे बस. इथे बस. रोज रोज येते किती वय. किती प्रश्नांचा भडीमार कोण आहे? करतेस? मनुष्य कोण आहे? मनुष्य नाही मनीषा. ऐक ऐक, इतका प्रश्नांचा भडीमार नको नको करूस. एक तर तुला बघून किती आनंद झालाय मला. खोटं आहे. काय खोटं आहे? घाम फुटलाय तुम्हाला. केसांमध्ये घाम फुटलाय. मामा काय झालं? नाही काही झाले. संध्याकाळीचा जो प्रोग्राम आहे ना, तर घसा ओला झाल्यानंतर सुक काहीतरी पाहिजे ना, म्हणून हे ठेव. बाटली कुठं आहे? आहे कपाटाखाली ठेवली. ठेवली आहे ना, त्याच्या बाजूला हे ठेव. हा, ठेवतो. हा संध्याकाळी लागेल. हो हो आलो मी. चला. हा चला चला. काय? या काय आहे? या काय आहे? बापरे, बाटली तर एवढी नशा असते. हातात घेतल्या घेतल्या शब्द वळले. ह्या काय 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 आहे? अगं दारूची बाटली आहे ती. बोला आता. तुमची नाही. बोला. हा माझी नाहीये. मरेल. इकडे ये. इकडे ये. तुमची नाही ना? ऐक ऐक. जय 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 जयवंती. जय 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 जयवंती. जय 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 जयवंती. ऐक ऐक, आपली बाटली तुमची नाही तर घाबरताय कशाला मग? कारण आपली नाहीये. कारण आपली नाहीये म्हणूनच घाबरतोय मी. ती माझी नाहीये. ऐक. हॅलो ऐक जयवंती. बरं झालं बाई मी स्वतः आली इथं. माझ्या डोळ्यांनी बघितलं तुला. काय आहे नवरा माझा? आपल्याला वाटतं नवरा इकडे मुंबईला येऊन काम करतो, कष्ट करतो. इथं नवरा नुसती मज्जा मारतो. शांत हो तू आधी. माझी नाहीये. मी तुला सांगतो ही कदम मामांची आहे. माझं काही नाहीये. तुला विश्वासच बसत नाहीये. आता काय चोर पकडला गेल्यावर ते असंच म्हणतो, मी चोरी केलीच नाही, मी चोरी केलीच नाही. अगं कारण मी सगळं बघितलं. माझ्या डोळ्यांनी बघितलंय. माझ्या कानांनी. ऐक ना ऐक ना, किती गोंधळ झालाय तुझं. तू बघ, डोळे इथे दाखवतेस, कान इथे दाखवतेस. तुझं तुला तरी कळतं. मला सगळं कळलंय तुमच्याबद्दल. काय कळलेलं आहे? वाटेल ते बोलू नको. तुम्हाला बाईचा नाद आहे. मला बाटलीचा पण नाद लागलाय. अगं नाही, तू माझी बाटली नाहीये. हे बघायला ठेवलंस का रे? हो काका. काय रे? आईची साडी द्या ना. काय बोलला का? काय बोलला का? कोणाची साडी? आईची साडी आहे. काल न्यायची विसरली ती. जय जयवंती. काय कशासाठी? ऐक ना. काय बोलतोय? बरोबर बोलतोय. त्याच्या आईची साडी राहिली होती काल. कशी राहिली? कशी? अगं काय बघ, ऐक ऐक माझं शांतपणे ऐक. त्याच्या आईची जी साडी आहे ती आपल्या गॅलरीत पडली होती. तुमच्या गॅलरीत ह्याच्या आईची साडी कशी पडली? आईने सुकायला टाकलेली गॅलरी मध्ये. कशाला सुकायला टाकली? कशाला सुकायला टाकली म्हणजे? ओली होती. ओली? हा साडी ओली होती. ओली ओली कशाने झाली? तू काय बोलू नकोस. तू अजिबात काय बोलू नकोस. ती वेगळा अर्थ लावते. ऐक ऐक ऐक. नको ना वल्ली 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 करूस. 2 मिनिटं थांब. ती ऐक ना ग. ऐक ऐक माझं ऐक. जय जयवंती, ह्याच्या आईची जी साडी आहे, मी ते इथे बस. तुला ना शांतपणे सगळं सांगावं लागणार आहे. बघ, ह्याची आई जी आहे ती आपल्यावरती राहते. म्हणजे हा पण आपल्यावरती राहतो. ह्याची आई ह्याच्या आईची साडी ह्याच्या आईच्याच गॅलरीत टाकते. तर ह्याच्या आईची गॅलरी नाही, ह्याच्या आईची साडी त्याच्या गॅलरीच्या उडून बोला बोला. त्याच्या आईची साडी गॅलरीतनं उडून आपल्या गॅलरीत पडली. कसं होतंय? कसं होतंय? कसं होतंय? कसं तंत्रलंय? कसं होतंय आता? एक खोटाला पहिला अजून 10 खोटं बोलायला लागतात. कसं होतंय आता तुम्हाला? खोटं बोलताना काय खुद होईल? काही वाटेल ते बोलतेस. ऐक असं काही नाहीये. थांब, मला त्याच्या आईची आधी साडी देऊ दे मला. ए बाबा हे घे तुझ्या आईची साडी. तुझ्या आईला सांग साडी तिच्याकडे ठेवायची, कळलं ना?
तुला उगाच काहीतरी गैरसमज होतो त्याला विचार खोटं वाटत असेल तर ते सारखे कपडे पडतात म्हणून आज मी स्वतः त्याच्या आईला चिमटे दिलेत. हो काका तुमचे चिमटे आवडले आईला. बाबा भडकले हो, भांडणं झाली घरी. करा लोकांचे संसार उद्ध्वस्त करा. स्वतःचा संसार करताच लोकांचा पण करा. हे तोंड आहे का तुझं ही वाक्य बोलण्याचा? जरा शांत राहा ना. वाटेल ते बोलतोस. तुझ्यामुळे गैरसमज होतो इथे. तू बाहेर जा पहिले. चालता हो मूर्खा कुठचा. ऐक ऐक जयवंती आता जरा गोंधळ वाढत चाललेला. ऐक माझं शांतपणे ऐक. तिकडे गावाकडे पोटाला चिमटे काढून मी संसार करते, इथं तुम्ही बायकांना चिमटे काढत फिरता. मी मरायला इथं हे बघायला ठेवलंच रे. माझ्या नवऱ्याला काय नाद लागला इकडं. मला काही नाद लागलेला नाही. बायकांना चिमटे काढ. मी का चिमटे काढीन? ऐक ना चिमटे मला हाऊस आहे का चिमटे काढायची? हा असं नको न करू. मी का चिमटे काढीन? मला काढा. मला चिमटा काढा. मला काढला कधी चिमटा? एवढी चिमटे काढायची हाऊस आहे तुम्हाला? मी चिमटा मला काढा. नाही मला नाही काढा. अरे मला का चिमटा काढतेस? ऐक ना जयवंती. तिकडं मी वड पुजला आणि ह्यो माणूस इकडं बाटलीला पुजतोय. मी नाही इकडं धाग्यामध्ये संसार अडकवला आणि हो इकडं जयवंती. काय माझ्या नवऱ्याला नाद लागला बाई. मला नाही लागला. काय करतो बायका साड्या सोडून निघून जातात घरात. काय बोलतेस तू? काय दिवस दाखवलेस रे. मला काय वाटत होतं नवरा इथं काय करतो, इथं तो चिमटे काढतो. अगं मी करायला पोहतो, साड्या सांभाळतो. अगं मी नाही. ऐक ना देवा शपथ सांगतो. ऐक ना जयवंती देवा शपथ मी अत्यंत निष्कलंक आहे. तुला वाटत असेल तुझा नवरा चारित्र्यहीन आहे पण तसं नाहीये. मी खोटं बोलत असेल तर मी देवा शपथ सत्य आहे. अत्यंत निष्कलंक आहे तुझा नवरा. येस मनीषाबाई. मनीषाबाई मी तुम्हाला म्हंटल होतं की नाही आज नकोय मला. मग तुम्ही का देताय मला? पॅटीस बद्दल बोलतायत त्या. नाही ना एवढ्या फिरमानं बनवलेत, एवढ्या कष्टानं बनवलेत पॅटीस. एकदा पॅटीस खाऊन बघा ना, पॅटीस लागल माझ्या. ऐक ना हा विनोदाचा दर्जा बघ आणि तूच मला सांग ही चॉईस असेल का माझी? नाही ना ग पॅटीसला पॅटीस जुळवते. ऐका ना मनीषा बायको आहे माझी असं करू नका. म्हणून म्हणतोय मला नकोय तुमचे पॅटीस कारण आज मी तिला घेऊन बाहेर जेवायला जाईन म्हणतो. ताई साहेब आल्यात सांगितलं नाही तुम्ही मला. ताई साहेब पाया पडते. आधीच सांगायचं ना साहेब. घाणेरडा जोकच मारला नसता. पॅटीस लागल तर सांगा साहेब. नाही रे कुठलीच खानावळवाली अशी नसते रे. अशी नसते. आज का घडतंय हे माझ्यासोबत? जयवंती नाही ग. तेव्हा मी येते तुझ्याकडे. जयवंती ऐक काय सापडलं तुला हे मरण्याचं? तू इथे बसा दे. शांत ऐक. आता सासरी जाते आणि सासूबाईंना सगळी तुमची थेर सांगते. काय थेर सांगणार? इथं मी माहेरी असताना बायको माहेरी असताना नवरा इथं रंग उधळतो. नाही ना ग मी नाही ग रंग उधळत. मला काडी मोड पाहिजे. मला काडी मोड पाहिजे. एक मिनिट थांब. हा अख्खा आयटम म्यूट केला आणि मागे उधळीची गुलाल लावलं तर मॅच होईल. मॅच ऐक माझं. थांब वेरी आहेस का तू? खूप झालं. मी आता दूध का दूध पाणी का पाणी करणार आहे. आत्ता आजपर्यंत एका माणसावर जगाने कधीच विश्वास ठेवला नाही जेव्हा बोलण्याची वेळ येते. मी आज त्या माणसाला इथे आणतोय. कदम मामा काही झालं कॅन्सल करायचं प्रोग्राम? नाही आता कदम मामा ही आता ही नवीन बायको. अगं पहिल्यांदा बघतायत ना ते तुला म्हणून त्यास मामा बायको आहे माझी. अरे मग बोलायचं ना. वहिनी नमस्कार. थोडं लॉजिक वापरा. तिने केलं पाहिजे ना हे. मामा ऐका तुम्ही प्लीज इथे बसा. जयवंती तू इथे बस. मामा मी जे विचारीन त्याची खरी खरी उत्तरं हिला द्या प्लीज. हो. ही बाटली कोणाची आहे? ही बाटली आमची आहे. खुश?
आमची बोलले घ्या हे मंगळसूत्र फेकून द्या. नाही ऐक एवढं करण्याची गरज नाहीये मामा. प्लीज बी स्पेसिफिक. आमची मध्ये कोण कोण येतं? हा आमची मध्ये मी आणि मोरे आम्ही दोघे संध्याकाळी इकडे प्यायला बसतो. आणि हे नाही पित थोडं सुद्धा पित नाही. म्हणजे अहो दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करत नाही. म्हणजे आम्ही ऍक्च्युली हे इकडे कोण नसतं, हे बाहेर जातात म्हणून आम्ही इकडे बसतो. आणि समजा राहिलीच तर बिंदाचा घाबरायचं नाही, कारण हे तेवढीच दारू राहते. परत दुसऱ्या दिवशी पिता येतं. एवढ्या सुद्धा थेंबाला हे हात लावत नाही, बघत पण नाही, काही पण करत नाही. एक नंबर माणूस आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे जाम भारी आहे म्हणे, जाम आवडलं. त्या बाईचं काय मग? ती बाई कोणती? मुनुशिका कोण? मनीषाबाई. मनीषा एक नंबरची चापलूस बाई. इच्छा असला करोनाच्या कालामध्ये तिने काही घरामध्ये पदार्थ बनवते, ते घरातल्या लोकांना देतात, पण सोसायटीतल्या सगळ्या लोकांना जबरदस्ती देते. मला पण देते. मी बोललो मला नाहीच पाहिजे तर कशाला देतोस तू वासारे? कळलेलं आहे. आणि आता मामा त्या वरच्या ज्या आशाबाई आहेत ज्यांचे कपडे माझ्या गॅलरीत पडतात, साडीचं एकदम डोकंच नाही त्या वासाऱ्या लोकांना. चिमटे लावायचे ना, सगळे कपडे यांच्या इकडे पडतात माहितीये काय. मग हे देत आल्यावर ते सगळ्यांना देतात. अहो एवढा गुन्हे माणूस आहे, दुकानातून चिमटे आणून दिले नवीन विकत. बोला ऍक्च्युली मी बाई असते तर मी त्याच्याबरोबर लग्न केलं असतं. मामा याची गरजच नाहीये मामा. मग थांबा ना. ओके पटलेलं आहे मामा. थँक्यू. हा बहिणी येऊ. हा काय संध्याकाळचा प्रोग्राम कॅन्सल? नाही कॅन्सल नाहीये. बाहेर घेऊन जाईन मी तिला जेवायला. तुम्ही बसा, पण जरा लवकर आटपा. आम्ही पण जरा लवकरच घरी येऊ. नाही काय हरकत नाही. या चावी बारदाना खाली ठेवतो. जा. पटलंय ना, विश्वास बसलाय ना. मरायला आत्ताच फोन करायचा असतो. आता कोणाचा फोन आता? अजून अविश्वास आहे का? लाऊडस्पीकरवर ठेवू. हे बघ. हॅलो साहब, 5 मिनट में आ रही है, मैं कपड़े निकाल के रखो. लॉन्ड्री वाली जगातले लॉन्ड्री वाले कपाट में से कपड़े निकालो. का नाही बोला? क्या बात है. अतिशय इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होते आणि खूप छान परफॉर्म केला तुम्ही सगळ्यांनीच. वा. बघूया हा सर असे काय म्हणतायत. प्रसाद दा. मस्त बहारदार छान संकल्पना होती. ओव्हरऑल ना हा परफॉर्मन्स बघताना पूर्वीच्या काळाचे फार्स जसे असायचे त्या फार्सची मला फार आठवण झाली. आणि म्हणजे त्यातले काय म्हणूया त्यातल्या मुवमेंट्स पण खूप फार्सिकल होत्या आणि एंटरटेनिंग होत्या. खूप मजा आली मला. वंडरफुल. खलास परफॉर्मन्स होता. मला खूप आवडला. मला जय जयवंती खूप आवडली आणि मला जय जयवंती आणि तिचा नवरा हे युनिट म्हणून पण खूप आवडले. आणि हे पण छान होतं दत्तू. म्हणजे हा सेटअपच खूप छान होता. आमच्या डोळ्यासमोर अख्खी सोसायटी उभी राहिली. खूप सुंदर. पम्याची कॉन्सेप्ट आहे. प्रथमेश कडक आणि अभिजित पवारनी लिहिलंय. मला लिखाण सुद्धा तितकंच आवडलं आणि तुम्ही सगळ्यांनी खूप मन लावून परफॉर्म केलं. अरुण दादा आप जैसे आप ही हो यार. पीपी तू पण मस्त परफॉर्म केलंस ना. खूप शेड्स होत्या, सगळ्या कॅरेक्टर्सना लेयर्स होते. खूप मजा आली. खूप भारी परफॉर्मन्स. थँक्यू. तर मंडळी हास्याचा हा सण असाच साजरा होत राहील. पण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. पण हरकत नाही, भेटणार आहोत उद्याच. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.